नमस्कार, मी ज्योतिष पंडित श्री व्यंकटेश शास्त्री आपलं सर्वांचं राशी संवादमध्ये स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहे ज्योतिष वास्तु पंडित सौ विद्यालक्ष्मी. नमस्कार. तर नेहमीप्रमाणे ह्याच वेळी ह्याच ठिकाणी आपण दररोज भेटत असतो आणि नवीन विषयासोबत एक नवीन चर्चेसोबत आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा घडामोडी जे चालू आहेत त्याच्याबद्दल आपण इकडे चर्चा करत असतो. तर नेहमीप्रमाणे तुम्ही सुद्धा एक वही पेन घेऊन बसा आणि आज काय नवीन शिकायला भेटतंय त्याची टिप्पणी करून घ्या. तर आजचा एक नवीन विषय आहे ज्योतिष आणि स्वभाव. आपल्या स्वभावामुळे सुद्धा आपलं भाग्य कसं रचलेलं आहे हे आपण इकडे जाणून घेणार आहोत आणि आपल्या स्वभावाच्या बदलमुळे आपलं भाग्य कसं बनू शकतं ह्याची चर्चा आपण इथे करणार आहोत. प्रेक्षक हो, परमेश्वराने आपला भविष्य जे आहे ह्या 3 गोष्टींमध्ये रचलेलं आहे: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. सध्याला तरी आपण वर्तमान काळामध्ये जगतोय, पण हा वर्तमान काळ जगताना आपण भविष्याचा विचार करतोय. तुम्ही भविष्याचा तर विचार करताय, पण थोडंसं जे काही लोक आम्हाला बघत आहेत ते थोडंसं भूतकाळामध्ये जाऊन बघा. भूतकाळामध्ये जे काही तुम्ही स्ट्रगल केलेलं आहात, मेहनत केलेला आहात, पण त्याला काही साध्य जे झालेलं नाही आहे त्याचं कारण काय? खूप जिद्दीने मेहनत केलात पण सक्सेस नाही मिळालं. ह्याच्या मागचं कारण काय? ग्रह आहे, वास्तू आहे, कर्म आहेत की आणखीन काय? अशा बऱ्याचशा गोष्टींचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल ह्याची चर्चा आणि ह्याचे तोडगे नक्कीच मी आणि ताई इथे तुम्हाला देणार आहोत. ह्या सगळ्या 3ही गोष्टी लक्षात ठेवता आणखीन एक विषय आहे, तो आपल्या आयुष्यातला जो आपल्या सोबत नेहमी असतो आणि तो आपल्यामध्ये दडलेला असतो आणि तो म्हणजे आपला स्वभाव. आपण स्वभावाने कसं वागतोय, कशा पद्धतीने वागतोय, सर्व लोकांशी कशा पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन करतोय आणि ह्याच्यामुळे आपला प्रभाव लोकांपर्यंत कसा पडतोय, आपल्या स्वभावाच्या गुणधर्मांमुळे आपला ओरा कसा आहे हा सुद्धा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण की भविष्यामध्ये तुम्ही पैसा भरपूर कमवाल, बऱ्याचशा गोष्टी लक्झरी लाईफ जगू शकता, पण जेव्हा पैसा कामाला येत नाही, लक्झरी लाईफ कामाला येत नाही, तिकडे कामाला येतात ती माणसं आणि माणसं जिंकता येतात ते आपल्या स्वभावामुळे. म्हणूनच आपल्या स्वभावामध्ये सुद्धा ग्रहांची ताकद आहे. ग्रह ज्याप्रमाणे बसलेले असतात त्याप्रमाणे आपल्या स्वभावामध्ये बदल होत असतो. जसं की सूर्य आहे, तुमची अंतरात्मा आहे, पिता आहे, कॉन्फिडन्स आहे. चंद्र आहे, मन आहे, इमोशनल आहे. मंगळ आहे, मंगळ हा स्ट्रगल करतो, पराक्रमी करतो. शुक्र आहे, हा शुक्र स्त्री, पत्नी, लक्झरी लाईफ ह्या सगळ्यांचे सौख्य देतं. पण हे सगळं करताना ह्या सगळ्या गोष्टींबरोबर ह्यांची नाती मेंटेन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ते मेंटेन करण्यासाठी तुमचा स्वभाव मात्र तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. तर एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर का सूर्य उच्चचा आहे तरी सुद्धा त्याची कामं होत नाहीत. सूर्य बलाधिष्ठ, सूर्य नवग्रहाचा राजा जो कॉन्फिडन्स देतो, आत्मा आपली जीवित ठेवतो. पण जर का तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये जर का पूर्व दिशा जर का बंद असेल तर सूर्याची फलितं तुम्हाला भेटत नाही. आणि त्याचबरोबर जर का सूर्य हा तुमचा चांगला असून सुद्धा जर का तुमच्या स्वभावामध्ये जर का तुम्ही चुकत असाल तर मात्र बऱ्याचशा गोष्टी सूर्याची फलितं चुकीची वक्री पडायला लागतील. जसं की वडिलांबरोबर तुम्ही चांगलं राहत नाही आहात, वडिलांची कनेक्टिव्हिटी नाही आहे, वडीलधाऱ्या माणसांशी बरोबर तुम्ही वागत नाही आहात, त्यांचं ऐकत नाही आहात, त्यांना शरण जात नाही आहात, त्यांचा आशीर्वाद घेत नसाल तर मात्र सूर्यसुद्धा तुमच्यावर रुजतो आणि हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होऊन जातो. तर बऱ्याचशा गोष्टी ताई अशा असतात की कुंडली, वास्तू, भाग्य, कर्म आणि स्वभाव ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडलेल्या असतात. तर ज्योतिष आणि स्वभाव ही चर्चा आपण चालू ठेवणारच आहोत, पण इथे आता प्रश्नांची सुरुवात झालेली आहे. तर मध्ये आपण एक प्रश्न घेऊया आणि ही चर्चा कंटिन्यू करूया. तर ताई इकडे एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे ठाण्यावरून आणि ह्यांनी इकडे नाव दिलेलं नाही आहे आणि जन्मतारीख आहे 2 ऑगस्ट 1981. वेळ आहे 8:30 सकाळचे आणि जन्मस्थान आहे ठाणे. आणि यांचा प्रश्न आहे, यांचं आरोग्य ठीक नाही आहे, वजन वाढत नाही आहे, वजन खूप वीक आहे आणि पचनशक्ती व्यवस्थित होत नाही आहे
आणि लग्नसुद्धा ह्यांचं थकलेलं आहे. ह्या पद्धतीने ह्यांचा प्रश्न गेलेला आहे. तर ह्यांची पत्रिका मात्र समोर आहे. सिंह राशी, सिंह लग्न, लग्नामध्ये चंद्र शुक्र, द्वितीय स्थानामध्ये गुरु आणि शनी बसलेला आहे, चतुर्थामध्ये नेपच्यून आहे, रोगामध्ये मकरेचा केतू बसलेला आहे, मंगळ मिथुनेचा लाभस्थानामध्ये बसलेला आहे आणि व्ययस्थानामध्ये सूर्य, बुध आणि राहू ह्या पद्धतीने बसलेला आहे. लग्नासाठी जर का बघायला गेलं तर शुक्र हा चांगलं राहणं फार महत्त्वाचं आहे, पण शुक्र हा जो बसलेला आहे हा सूर्याच्या घरात बसलेला आहे आणि सूर्याच्या घरात चंद्रसुद्धा बसलेला आहे आणि सूर्याच्या घरात शुक्र बसल्याच्या कारणाने शुक्राची फलित थोडीशी अस्त दिसत आहेत. सूर्याच्या जवळ जो जाईल तो अस्त होणारच आहे, म्हणून सूर्याची फलित इथे अस्त होताना दिसत आहेत आणि लग्नेश जो आहे त्यांचा तो व्ययामध्ये गेलेला आहे. व्ययस्थानामध्ये सूर्य, बुध आणि राहू, सूर्य आणि राहूचा ग्रहण दोष इथे झालेला आहे आणि त्याच ठिकाणी बुध बसलेला आहे आणि बुद्धीचा ग्रह हा बुध आपल्या बुद्धीचा ग्रह आणि तो ग्रहण योगाबरोबर बसलेला म्हणजे ग्रहण पडलेलं आहे बुधावर. तर इथे हा बुध सूर्य राहू ग्रहण दोषामुळे बसल्याच्या कारणाने ह्यांची मानसिकता बिघडलेली आहे. जिकडे बुद्धी खराब तिकडे कर्म खराब, कर्म खराब तर आरोग्य खराब, आरोग्य खराब तर सगळ्याच ज्या प्लॅनिंग्स आहेत हे सगळ्याच प्लॅनिंग्स थांबताना ह्यांना दिसतील. भविष्यामध्ये म्हणजे इकडे आरोग्याचे प्रॉब्लेम्स इकडे दिसत आहेत ह्यांचे. तर मी प्रत्येकाला हे सांगेन की आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे हे आपलं शरीर आणि ह्या शरीरात रचलेली आपली अंतरात्मा. हे शेवटपर्यंत आपल्या सोबत असतील तर आपल्याला आयुष्यात कोणाची गरज नाही आहे, कुठल्याही गोष्टीची गरज नाही. आपण शून्यातून उभं राहू शकतो. आपला कॉन्फिडन्स, आपली अंतरात्मा आणि आपलं शरीर ह्याच्यातून महत्त्वाचं गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये देवाने कुठलीच दिलेली नाही आहे. इकडे काय झालेलं आहे ताई, सूर्य आणि राहू ग्रहण दोषाबरोबर बुद्धी बसल्याच्या कारणाने, बुध बसल्याच्या कारणाने इथे बुद्धी थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे, मानसिकता चिडचिड वाढलेली आहे. म्हणून ह्या सगळ्यांबरोबर थोडंसं इरिटेट होणं, चिडचिड करणं, स्वभावाचे दुर्लक्षणं जे त्यांच्या आयुष्यावर भारी पडत आहेत, कुठेही कुणाला ॲडजस्ट नाही करणं, ह्या सगळ्या गोष्टी इकडून दिसत आहेत. शुक्र आहे लग्नामध्ये चांगला बसलेला आहे, पण शुक्राची फलितं जी त्यांनी वाढवायला पाहिजे होती ती त्यांनी वाढवलेली नाही आहेत. बृहस्पती जो बसलेला आहे, गुरु आणि शनी हा कुटुंबस्थानामध्ये बसलेला आहे, गुरुची फलितं ज्यांना जी भेटायला पाहिजे होती ती भेट नाही आहेत. ह्यांनी जर का आपल्या स्वभावाचा विचार केला, थोडीशी चिडचिड कमी केली तर मात्र तुमच्या भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी थकत चाललेल्या आहेत ते चालू होताना दिसतील. 81चा जन्म आहे म्हणजे जवळजवळ 40 जवळ आली, अजून लग्न नाही, आरोग्य स्थिर नाही, म्हणजे भरपूर काही प्लॅनिंग्स यांचे फेल गेलेले आहेत आणि दुर्लक्ष आयुष्याकडे भरपूर झालेलं आहे यांचं. म्हणून मी ह्यांना सांगेन की आरोग्यावर विचार करणं फार महत्त्वाचं आहे. सूर्य, बुध आणि राहूचा ग्रहण दोष हा जो बसलेला आहे, सूर्य राहूचा ग्रहण दोष हा बुद्धीला डॅमेज करतोय. म्हणून एखादा पाचूचा रत्न तुम्हाला घालणं फार गरजेचं आहे आणि पाचूचा रत्न जो तुम्ही पाचूचा रत्न, जी पाचूची रिंग तुम्ही घालाल ती रिंग दर सोमवारी शिवलिंगावर ठेवून त्याच्यावर दुधा पाण्याचा अभिषेक करून पुन्हा तो रत्न धारण करा. त्याच्याने काय होईल, सूर्य आणि राहूचा ग्रहण दोष कमी होईल आणि बुध ॲक्टिव्ह होईल आणि बुधाच्या रत्नाने तुमची बुद्धी स्थिर होईल. तुमचं योग, तुम्ही जो निर्णय घेताय ते योग्य आहे की नाही आहे, आपले माणसं आपले योग्य आहेत की नाही आहेत, ह्या सर्व गोष्टींची रचना तुम्हाला कळायला दिसेल. तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यावर अवलंबून असतात. तर ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि एक पत्रिका समोर येते, त्याच्यात त्यांनी नाव टाकलेलं नाही आहे आणि ते कुठून प्रश्न विचारला हेही आपल्याला कळलेलं नाही आहे. पत्रिकेतला सूर्य, बुध आणि राहू ही ज्या पद्धतीने जिथे बसलेले आहेत त्या अर्थी थोडासा स्वभावामध्ये रागीटपणा किंवा डिसिजन्स वारंवार बदलण्याची वृत्ती या साधारण गोष्टी आपल्याला इथे दिसतात.
सिंह राशीची पत्रिका आहे आणि ही व्यक्ती थोडीशी रागीट असू शकते, थोडीशी चिडखोर असू शकते किंवा डिसिजन वारंवार बदलताना जे काही करेन ते माझ्या स्वतःच्या निर्णयाने करेन किंवा ठाम एकाही गोष्टीवर ठाम न राहता तात्पुरते जे घेतलेले निर्णय आहेत त्या निर्णयांवरती ठाम राहून थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे आयुष्यामध्ये. असे बरेच लोक असतात. एखादा प्रश्न समोर येतो आणि तो निमित्त होतो. त्या स्वरूपाचे बरेच प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात वारंवार येत असतात. पत्रिकेतले ग्रह जेव्हा बिघडतात किंवा काही विशिष्ट पद्धतीची निगेटिव्ह फलितं जेव्हा देतात तेव्हा काय करायचं, तर शास्त्राने बऱ्याच गोष्टी सुचवलेल्या आहेत. इथं जे सूर्य, बुध आणि राहू ज्या पद्धतीचा बसलेला आहे तर त्यानुसार थोडंसं भाग्य जर बदलवायचं असेल, थोडं पॉझिटिव्हनेस आयुष्यात आणायचं असेल तर इथे सूर्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. वारंवार तुम्ही आमच्याकडून ऐकलं असेल की सूर्योदयाच्या आधी उठा, सूर्यनमस्कार घाला, अंघोळ करा, सूर्योदयाच्या वेळेस मध्ये जो दिसणारा सूर्य आहे त्याचं दर्शन घ्या, तर त्याने काही गोष्टी पॉझिटिव्ह होताना दिसतील. गुरुजींनी एक ऑरा फॅक्टर सांगितला आणि तो कसा ॲक्टिवेट होतो, जेव्हा तुम्ही अंघोळ करून सूर्यप्रकाशात जाता तेव्हा काही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात व्हायला सुरुवात होते. होतं काय, तर जेव्हा सूर्यप्रकाशात तुम्ही जाता, आंघोळीनंतर जेव्हा सूर्यप्रकाशात जाता तेव्हा एक ऑरा क्रिएट होतो तुमच्याभोवती आणि हा ऑरा दिवसभर तुमच्या बॉडीला चार्जिंगचं काम करतं. काही प्रयोग आहेत ते करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सूर्योदयाच्या आधी अंघोळ करून सूर्यप्रकाशात जाऊन बसा, जेणेकरून पत्रिकेतला सूर्य बलवत्तर होतो. हा प्रश्न फक्त यांचाच नाही आहे, तर यांच्यासारखे जे पण बंधू भगिनी हा कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांसाठी आहेत. आयुष्यात बरीच कामं अडताना दिसतात. यांचा 1981चा जन्म आहे तरीही विवाहामध्ये अडथळे येतात, पोटाचे विकार आहेत त्यांना. आरोग्य बिघडत असेल, कामं होत नसतील तर सूर्य हा खूप प्रभावी आहे आणि जर त्याला तुम्ही फेवरमध्ये घेतलं म्हणजे काय, तर सूर्यप्रकाशात जाणं जर सुरू केलं तर त्याचा तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना दिसतो. त्याच्यामुळे एक प्रयोग करून बघा. पत्रिका ज्यांची आहे त्यांनीही आणि समस्त बसलेले समोरचे जे बंधू भगिनी आहेत त्या सर्वांनी एक प्रयोग करून बघा. काही दिवस नेम करा आणि जसं सांगते मी की अंघोळ करा ती सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यप्रकाशात जाऊन बसा, तर काही गोष्टी पॉझिटिव्ह होताना दिसतील. ही जी पत्रिका आहे याच्यानुसार यांच्या वास्तूमध्ये जर पूर्व दिशा पूर्ण बंद असेल, पूर्व दिशेमध्ये जर टॉयलेट आणि बाथरूम आलेले असतील तर तेव्हासुद्धा या व्यक्तीचं आरोग्य खराब होताना दिसतं. गुरुजी, ही जी पत्रिका आहे याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की धनस्थानातला शनी आणि व्यायातला राहू, बरोबर, हे ज्या पद्धतीने जसं प्लेसिंग आहे त्यानुसार ही जी व्यक्ती आहे हिची वास्तूसुद्धा तसं खराब असण्याची शक्यता आहे. चतुर्थ स्थानसुद्धा बिघडलेलं आहे. नेपच्यून आणि हर्षलसारखे जे ग्रह आहेत त्यांनी चतुर्थ स्थान पूर्ण कव्हर केलेलं आहे, बरोबर. वेश जो आहे चंद्र तो लग्नी बसलेला आहे शुक्रासोबत, तर काही पॉझिटिव्ह गोष्टी होतील आयुष्यात, नाही असं नाही, बरोबर. मात्र व्ययस्थान, धनस्थान आणि चतुर्थ स्थान ही यांना आपल्याला दुर्लक्ष नाही करता येत आहे. रोगस्थानातला केतूसुद्धा तितकाच महत्त्वाचा वाटतोय. अगदी बरोबर आहे ते. जसं पत्रिकेची रचना आहे त्याच्यावरून मी त्यांना वास्तूची मी रचना इथूनच मांडू शकतो की जसं की व्ययस्थानामध्ये ह्यांचा सूर्य, राहू आणि बुध बसलेला आहे. ह्याचा अर्थ त्यांचा आग्नेय दिशामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे. आणि आग्नेय दिशाचा जो ग्रह आहे, ज्या ग्रहाचा अंमल आहे तो म्हणजे शुक्र, बरोबर. आणि शुक्र ह्यांचा पण बसलेला आहे, तो लग्नात बसलेला आहे. तो लग्नातला शुक्र सूर्याबरोबर अस्त झालेला आहे म्हणजे ह्यांच्या वास्तूमध्ये आग्नेय दिशामध्ये डेफिनेटली काही ना काही प्रॉब्लेम असेल जो हिच्या आयुष्यामध्ये हिच्या लग्न जीवनासाठी प्रॉब्लेम देतो. ह्याच्यामुळे हिचं लग्न थकणं, हिला आयुष्यामध्ये साथीदाराचं सपोर्ट नाही मिळणं, सौभाग्य सुख जे पाहिजे, कौटुंबिक सुख जे तिला पाहिजे ते नाही भेटणं, आणि त्याचबरोबर जे त्यांचे आरोग्याचे त्रास आहेत ते सुद्धा त्यांना फेस करावे लागतात. म्हणून ह्याने आपल्या आग्नेय दिशामध्ये जिकडे आपण वास्तू प्लेस करतो तिकडे काय आहे आणि काय नाही ते बघणं फार गरजेचं आहे. तिकडे जर का काही नेगेटिव्ह गोष्टी झालेल्या असतील, तिकडचं जे तत्व आहे हे अग्नीचं आहे, जर त्या ठिकाणी जर का चुकीच्या कुठल्या गोष्टी झाल्या असतील, म्हणजे पाणी असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल, तर तिकडे ते चालणार नाही, भरपूर निगेटिव्हिटी येणार.
मग ह्यांची बुद्धीसुद्धा खराब होताना दिसेल जर का ड्रेनेज लाईन. ह्या पत्रिकेवरून हेच दिसतंय, ग्रहण दोष आणि बुद्धी खराब म्हणजे त्या ठिकाणी काही ना काही ड्रेनेज लाईन, टॉयलेट बाथरूमसारख्या गोष्टी आलेल्या दिसत आहेत. म्हणून ह्यांची मानसिकता बिघडणारी आहे. आणि त्याचबरोबर आग्नेय दिशातला जो शुक्राचा प्रभाव कमी झाल्यामुळे ह्यांना लग्न जीवन साध्य व्हायला पाहिजे ते साध्य होत नाही आहे. तर मी ह्यांना हेच सांगेन की आग्नेय दिशेला वा तुमच्या वास्तूतल्या आग्नेय दिशेला तुम्ही फोकस करा आणि तिकडे काही चुकीचं झालेलं आहे का ते बघा. आणि तिकडे कुठली वजनदार वस्तू, जडत्व वस्तू, काही चुकीच्या वस्तू आल्या असतील तर ते क्लीन करा. तिकडची जागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तिकडे एखादा लाल कुंकुवाचा स्वस्तिक काढा. तिकडे होत असेल तेवढा लाल रंग यूज करा. आग्नेय दिशामध्ये दर पौर्णिमेला आपल्या वास्तू पुरुषासाठी, कारण की आग्नेय दिशामध्ये वास्तू पुरुषाचा अंमल असतो, तिकडे वास्तू पुरुष ठेवला जातो. म्हणूनच तुमच्या वास्तूतल्या आग्नेय दिशेमध्ये दर पौर्णिमेला एक तुपाचा दिवा लावा. मी हे जे बोलतोय आग्नेय दिशेमध्ये तुपाचा दिवा लावा हे फक्त ह्या मुलीसाठीच नाही बोलत आहे. मी जितके प्रेक्षक आम्हाला बघतायत मी त्यांच्या सर्वांसाठी बोलतोय, कारण की आग्नेय दिशा ही वास्तुपुरुषाची जागा आहे. जर आग्नेय दिशामध्ये जर का तुम्ही दर पौर्णिमेला तुपाचा दिवा लावलात तर तुमचा वास्तुपुरुष, तुमचा वास्तूचा रक्षक हे त्याची एनर्जी वाढवतं. तुमचा आग्नेय दिशेचा ओरा पॉझिटिव्ह होतो. आग्नेय दिशामध्ये जास्तीत जास्त स्त्रिया काम करत असतात, किचन असतं तिकडे आपलं. तर स्त्रियांच्या जे आरोग्याचे त्रास असतील ते सुद्धा कमी होत जातील. आग्नेय दिशामध्ये किचन असलेल्या स्त्रियांचा प्रॉब्लेम एक असतो की ते जास्तीत जास्त घरात राहणं, वजन वाढणं, संधिवातचा त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फेस करत असतात. तर ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत. आपली चर्चा चालू होती आग्नेय दिशाबद्दल. स्त्रिय वर्गांना, महिला वर्गांना ह्या आग्नेय दिशांचा चांगला आणि वाईट परिणाम कशा पद्धतीने होतो हे थोडंसं तुम्ही देखील समजून सांगा. बऱ्याचदा होतं असं की जनरल जे काही वास्तूची रचना आहे ही तुम्हाला माहीत असते. आग्नेय दिशेमध्ये किचन असलं पाहिजे, ईशान्य देव असला पाहिजे, बेडरूम कर्त्या पुरुषाचं नैऋत्य दिशेत असलं पाहिजे. ढोबळपणे या गोष्टी तुम्हाला माहीत असतात आणि त्याच्यात तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र समजतं. पण लक्षात घ्या, पत्रिका आणि वास्तू याचं जर कॉम्बिनेशन केलं तर काही गोष्टी खूप तोलून मापून पाहाव्या लागतात. जनरली आग्नेय दिशा जी आहे ती शुक्राची आहे. शुक्र हा स्त्रीचा कारक आहे. घरातली जी स्त्री आहे तिच्यासाठी त्याचं कारकत्व आहे. वास्तुशास्त्राच्या रचनेनुसार त्या स्त्रीने, घरातल्या स्त्रीने हे आग्नेय दिशेमध्ये राहावं असं शास्त्र मानतं. आणि त्यामुळे आग्नेय दिशेचा अग्नी आहे तो कुठल्या स्वरूपाचा आहे तर तो जो काही आपला तुम्ही गॅसवरती स्वयंपाक बनवता, स्वयंपाकासाठी लागणारा जो अग्नी आहे तो त्या स्वरूपाचा अग्नी हा आग्नेय दिशेमध्ये चालतो. ईशान्य दिशेमधला जो काही अग्नी आहे किंवा जे काही तेज आहे अग्नितत्वाचं ते दिव्याच्या स्वरूपाचं आहे. म्हणजे काय, ईशान्येत दिव्याचा प्रकाश असला पाहिजे आणि आग्नेयमध्ये चुलीचा प्रकाश असला पाहिजे. या पद्धतीने या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आग्नेय दिशेमध्ये कधी कधी असं होतं की एखादं घर असतं आणि एखादी महिला आग्नेय दिशेमध्ये काम करते. एखाद्या घरात तुम्ही राहायला जाता आणि वास्तूनुसार तुम्हाला असं वाटतं की आपण आपली जे किचन आहे ते आग्नेयमध्ये बरोबर आहे. काही पर्सेंट, काही अपवादात्मक ठिकाणी आपण असं पाहतो की त्या स्त्रीला तो आग्नेय कोपरा चालत नाही. त्यावेळी तिला जठराग्नी होणे म्हणजे पोटाचे विकार होणे, मासिक धर्माचे त्रास होणे अशा पद्धतीच्या काही गोष्टी दिसून येतात किंवा आढळतात. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं आपल्या घरातला जो काही किचन आहे आग्नेय दिशेचा तो आपल्याला सपोर्ट करतोय की नाही हेच जर चेक करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे जर आग्नेयमध्ये किचन आहे आणि तुमचं आरोग्य तिथे किचन आल्यानंतर बिघडलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी प्रामुख्याने करून पाहायच्यात. आणि त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही किचनमध्ये जाणार आहे स्वयंपाक करायला तर एक प्रयोग करून बघा.
भाजी कापणं असेल, मसाला वाटण असेल, हे जे काही प्रक्रिया आहेत त्या किचनमध्ये उभं न राहता हॉलमध्ये बसा किंवा घराची इतर कुठली तरी दिशा वापरा. तिथे स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून फक्त फोडणी देण्यापुरता किचनमध्ये जावा आणि किचनचा वापर करा. किंवा पोळ्या लाटून घ्या आणि फक्त भाजण्यापुरतं किचनमध्ये जावा. थोडक्यात काय तर किचनचा वावर हा, किचनचा संपर्क हा जेवढा कमी करता येईल, जेवढा रिड्यूस करता येईल तेवढा रिड्यूस करा. आणि त्याच्यानंतर पहा की साधारण एक 15 ते 20 दिवसामध्ये ते पोट दुखणं असेल किंवा मासिक धर्माचे त्रास असतील तर ते थांबलेत का पहा. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की तो आग्नेय दिशेचा अग्नी कोण जो आहे, किचन जे आहे ते तुम्हाला सपोर्ट करताय का. शास्त्रानं असं सांगितलंय, स्त्रीचा वावर हा आग्नेय दिशेत असायला हवा. आणि कधी कधी जर त्या आग्नेय दिशेचे जर साईड इफेक्ट्स होतील तर ते होऊ नयेत याच्यासाठी दागिन्यांचा वापर केला जातो. हो, नक्कीच ताई. आधीच्या काळामध्ये तुम्ही बघत असाल, आधी जे राजवाडे होते त्याच्यामध्ये स्त्रिया परिपूर्ण दागिने धारण करून आपल्या घरामध्ये वावरत असायच्या. आणि त्याच्या मागचं शास्त्र काय की स्त्रिया ज्या अग्नी दिशामध्ये राहायच्या तिकडचे जे शुक्राचं अंमल आणि अग्नितत्व हे स्त्रियांवर निगेटिव्ह इफेक्ट जे टाकायचं, म्हणजे त्या ठिकाणाच्या वास्तूतले जी स्पंदनं आहेत, नकारात्मक स्पंदनं, हे स्त्रियांना आजारपण आणू शकत असतं. म्हणूनच त्यावेळेसचे जे ऋषीमुनी होते त्यांनीच हा जो उपाय सांगितलेला की स्त्रियांनी जास्तीत जास्त दागिने आपल्या अंगावर घालणं. ह्याच्यामध्ये जे धातू आहेत, सोनं आहे, चांदी आहे, तांबं आहे, हे सगळं ज्या नकारात्मक ऊर्जा जे स्त्रियांच्या शरीरावर काम करणारे असतील, जे निगेटिव्हिटी त्यांच्या शरीरावर आणणार होते आणि जे आरोग्याला जे त्रास घात करणार होते, तर हे जे दागिने आणि रत्न हे त्या महिलांना, त्या स्त्रियांना त्या नेगेटिव्ह ऊर्जेतनं प्रोटेक्ट करत असायचे. अशा पद्धतीने बरीच माहिती घेऊन आम्ही रोज याच ठिकाणी याच वेळी तुम्हाला भेटतो. आणि विनंती करतो की पत्रिकेचा प्रश्न असेल किंवा वास्तूचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, प्रत्यक्ष भेटा, आमच्या वास्तुपरीक्षकांना तुमच्या घरी बोलवा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. उद्या पुन्हा याच वेळी याच ठिकाणी नव्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. उद्यापर्यंत रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.